यंदा कृष्ण जन्माष्टमी 15 की 16 शुभमुहूर्त कोणता आहे आणि व्रत हे कसे करायचे कृष्ण जन्माष्टमीचे? तर कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतात सगळीकडे अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमीचा उत्सव इतका भव्य दिव्य असतो की काही ठिकाणी तो 2 दिवस साजरा केला जातो. एक दिवस जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो, तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी साजरी करतात. मात्र यंदा हा उत्सव 15 तारखेला आहे की 16 तारखेला आहे, असा लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झालेला आहे. तर हा जन्माष्टमीचा उत्सव हा कसा करायचा? तर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने कृष्णाची पूजा आणि व्रत करतात. कृष्ण जन्मोत्सव हा भाविकांसाठी मोठा सोहळा आणि उत्सव असतो. हिंदू धर्मात जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करतात. भगवान विष्णूचा हा 8वा अवतार म्हणजेच श्रीकृष्ण, त्यांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात झाला होता. यावर्षी जन्माष्टमी नेमकी कधी साजरी करावी आणि व्रत कसे करावे याबद्दल शंका आहे. तर जन्माष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते. यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमी 2 दिवस असणार आहे. पंचांगानुसार 15 ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री 11:49 सुरू होईल आणि 16 ऑगस्टला रात्री 9:34 संपेल. त्यामुळे 15 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल, तर वैष्णव लोक 16 ऑगस्टला ही जन्माष्टमी साजरी करू शकतात. मात्र शास्त्रानुसार 15 ऑगस्टचा दिवस जास्त चांगला आहे. जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता तुम्ही घरात छान कृष्णाचा पाळणा सजवू शकता. मग घरातील बाळकृष्णाला पाळण्यात ठेवा. बाळकृष्णाला दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल असलेल्या पंचामृताने स्नान घाला. स्नानानंतर बाळकृष्णाला नवीन वस्त्र घाला. मग गंध, अत्तर लावून छान फुलांनी सजवा. नैवेद्यात लोणी, साखर, खीर, पंचामृत ठेवा. मग पाळणा हलवा. यावेळी कृष्ण भजन गा. कृष्णाच्या मंत्राचा जप करा आणि आरती करून श्रीकृष्णाला नमस्कार करा. अशा पद्धतीने श्रीकृष्णाचा आपण उत्सव साजरा करूया.